बघा किती छान बनवलेलं आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. पोटॅटो पनीर पॅटीस आहे आणि एकदम अतिशय इझी पद्धत आहे सोपी बनवण्याची. तर पुढे रेसिपी पहा. गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर हे बनवायचं आहे मटार पॅटीस. इकडे थोडेसे मटर उकडून घेतलेले आहेत, बटाटा उकडून घेतलेला आहे, एक कांदा आहे, कांदा कट वगैरे करायचा आहे, लसूण आणि हिरवी मिरची चिरली हे वाटून घेणार आहे मी ठेचून आबडधोबड. तर पुढे पहा कसं बनवते. आता इकडे पॅन तापायला ठेवलेला आहे. थोडंसं तेल टाकून घ्यायचं. तेल तापायला ठेवलेलं आहे. आता राई टाकून घ्यायची. राई चांगली तेलामध्ये परतवून घ्यायची. आता हे चांगली फोडणी बसते तोपर्यंत ही लसूण मिरचीचा ठेचा तेलामध्ये टाकायचा. हा बा लसूण मिरचीचा ठेचा. लसूण मिरचीचा ठेचा चांगला तेलामध्ये परतवून घ्यायचा. आणि आता हा थोडा कांदा त्याच्यामध्ये चांगलं भाजून घ्यायचा. या प्रकारे बनवून बघा, खूप टेस्टी होत आहे. म्हणजे तिखट खायला तिखट लागत नाही, काय नाही लहान मुलांना. आता हे चांगलं भाजून द्यायचं आहे कांदा आणि थोडीशी हळद टाकायची, थोडीशी हळद. आता हे छान भाजलं आहे. त्याच्यामध्ये आता हे बटाटे टाकायचे आणि हे वाटाणे, थोडेसे वाटाणे टाकायचे आणि चवीनुसार मीठ टाकायचं. चवीनुसार मीठ टाकायचं. आता हे असं सगळं आहे ना चांगलं एकत्र भाजून घ्यायचं. चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे. आणि आता हे सगळं असं मॅच करून घ्यायचं. हे असं सगळं व्यवस्थित करून घ्यायचं मॅच. आता मी गॅस घालून टाकते. वाटाणे, बटाटे, कांदा आता याच्यामध्ये ना कोथिंबीर टाकून घ्यायची थोडी. आता पुढे दाखवते. पुढे बघा हे सगळं एकत्र आहे ना, सगळं चांगलं असं खलवून घ्यायचं. आता हे ब्रेड आहेत आणि ह्या ब्रेडला ना शेजवान चटणी लावून घ्यायची, वन साइड लावून घ्यायची. आणि थोडंसं तूप पण लावून घ्यायचं. तूप आणि शेजवान चटणी लावून बघा, एवढं भारी होतंय ना.
आणि आता याच्यावर आहे ना मटर टाकून घ्यायचा, मटर बटाटा जी आपण भाजी बनवली नाही. हातानेच लावून घेते म्हणजे व्यवस्थित लागेल. चमच्याने खूप वेळ लागतो लावायला. आणि आता हे ब्रेडचे साईज असे ठेवून द्यायचे. आणि आता हे पाहू शकता, हे पहा, हे अशा पद्धतीत भाजी करून घेतलेली आहे. आणि हे आता हे असं ठेवायचं फ्राय करायला. आणि थोडंसं तूप टाकायचं. हे पहा तूप. एकदम छान होतात. करून पहा, खाऊन पहा. चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यावर. आता हे 5 मिनिटं आहे ना असंच याच्यावर मंद आचेवर भाजून द्यायचे. हे पहा असे ब्राऊन कलर येईपर्यंत भाजायचे चांगले. पलटी मारले. आता ह्या बाजून थोडंसं शिजवून घ्यायचं. आणि आता तुम्हाला कट करताना दाखवते. एकदम सोप्या पद्धतीने बनवलेलं आहे. हे पहा दोन्ही बाजून किती छान भाजलं आहे. मटर पॅटीस पोटाटो वगैरे घालून केलेला आहे. एकदम अतिशय सुंदर होतं. करून पहा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा. असेच नवीन व्हिडिओ पाहायला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि पाहू शकता हा किती छान झाला आहे ब्रेड. हे पहा किती छान झालंय बघा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा.